नमस्कार. ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे महाविद्यालयातून मी प्राध्यापक ढमाले एस.बी. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनींचे इयत्ता 12वी मधील प्रकरण 3 मानवी वस्ती व भूमी उपयोजन यातील 3ऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. पाठीमागच्या भागामध्ये आपण भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन याच्यामधील फरक पाहिला. भूमी उपयोजनाचे वर्गीकरण हा आपला पुढचा भाग आहे. भूमी उपयोजनाचे ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन असे 2 प्रकार पडतात. ग्रामीण भूमी उपयोजन हे शेती व्यवसायाशी निगडित असते, तर शहरी भूमी उपयोजन हे निवास म्हणजेच वसाहती व विविध व्यवसायांशी निगडित असते. भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केलेले आहे. यातील ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये पुढील काही भूमी उपयोजनाचा समावेश झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. यामध्ये पहिले जे भूमी उपयोजन आहे ते आहे वने. यामध्ये वनांखालील क्षेत्राचा समावेश होतो. मग त्यामध्ये मानवनिर्मित वने असू द्या किंवा निसर्गनिर्मित जी वने असतात त्यांच्या खाली जी जमीन आहे, त्यांच्या खाली जे क्षेत्र आहे ते क्षेत्र या भूमी उपयोजनामध्ये समाविष्ट झालेले पाहावयास मिळते. दुसऱ्या प्रकारचे भूमी उपयोजन आहे ते आहे बिगर शेती. यामध्ये वस्तीखाली म्हणजे वसाहतीखाली जे क्षेत्र व्यापलेले आहे त्या क्षेत्राचा याबरोबरच ज्या वेगवेगळ्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांसाठी वापरलेली जी भूमी आहे, मग त्यामध्ये रस्ते असू द्या, कालवे असू द्या, यांच्या खाली जी जमीन गुंतलेली आहे त्या जमिनीचा, तर उद्योग किंवा दुकाने यासाठी जी भूमी वापरली गेलेली आहे या भूमीचा यामध्ये समावेश झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. ही भूमी बिगर शेती या प्रकारामध्ये समाविष्ट होते. आता जसजसा द्वितीय आणि तृतीय श्रेणीचा जो व्यवसाय आहेत त्या व्यवसायांमध्ये जसजशी वाढ होत जाईल तसतसं या प्रकारचं भूमी उपयोजन जे आहे त्या खालील जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला वाढ होताना पाहावयास मिळते. तिसऱ्या प्रकारचे जे भूमी उपयोजन आहे ग्रामीण भागामध्ये आढळणारे ते आहे ओसाड किंवा नापीक व अनुत्पादक भूमी. ज्यावेळेला कोणत्याही तंत्राचा वापर करून जी भूमी कृषी क्षेत्राखाली आणता येत नाही तेव्हा त्या भूमीचा समावेश या प्रकारामध्ये केलेला पाहावयास मिळतो. यामध्ये उंच सखल डोंगराळ जी भूमी आहे ती भूमी, ओसाड वाळवंट असू द्या आणि घळीयुक्त भूमी म्हणजे जिथे घळी निर्माण झालेली आहे अशी भूमी, या 3 प्रकारच्या भूमींचा समावेश आपल्याला ओसाड किंवा अनुत्पादक भूमीमध्ये झालेला पाहावयास मिळतो. आपल्याला यावरती प्रश्न पण विचारलेला आहे, बिगर शेती आणि ओसाड भूमी यामधील फरक स्पष्ट करा. बिगर शेतीमध्ये परत एकदा लक्षात घ्या, बिगर शेती भूमीमध्ये किंवा भूमी उपयोजनामध्ये वसाहतीखाली असणारी क्षेत्र आणि त्याबरोबरच पायाभूत सुविधा, मग त्याच्यामध्ये रस्ते, कालवे आणि दुकाने वगैरे जे आहेत, उद्योग आणि दुकाने यांच्या खालील भूमी समाविष्ट होते. तर ओसाड भूमीमध्ये जी भूमी तंत्रज्ञानाचा वापर करूनही आपण प्रत्यक्ष शेतीखाली आणू शकत नाही त्या भूमीचा समावेश आपल्याला ओसाड भूमीमध्ये झालेला पाहावयास मिळतो, ज्याच्यामध्ये डोंगराळ, त्यानंतर वाळवंट आणि जी घळीयुक्त जी भूमी आहे तिचा समावेश झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. चौथ्या प्रकारचे जे भूमी उपयोजन आहे त्यामध्ये कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन याचा समावेश होतो. प्रामुख्याने ही जी जमीन असते ती ग्रामपंचायत किंवा शासनाच्या मालकीची असते, ज्यातून त्या ग्रामपंचायतला किंवा त्या शासनाला निधी उपलब्ध होतो. यामध्ये गायरान किंवा कायम चराऊ जमीन जी असते तिचा समावेश होतो. प्रामुख्याने ही जमीन ही सरकारी मालकीची असते, म्हणजेच फारच थोडी जमीन ही खाजगी मालकीची असू शकते. विशेषतः परदेशामध्ये आपल्याला अशा जमिनी ह्या खाजगी मालकीच्या पाहावयास मिळतात. भारतामध्ये अत्यल्प प्रमाण आपल्याला अशा प्रकारच्या जमिनींचं पाहावयास मिळतं जे खाजगी आहे पण गायरान किंवा चराऊ क्षेत्र म्हणून ओळखलं जातं.
5व्या प्रकारचं जे भूमी उपयोजन आहे ते किरकोळ वृक्ष, पिके व वनराई जमीन म्हणजेच निव्वळ लागवडीखाली नसलेली पण प्रत्यक्ष फळबागा किंवा फळझाडांखाली जे क्षेत्र आहे त्याचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजेच ज्या क्षेत्रामध्ये फळबागा किंवा फळझाडे पाहावयास मिळतात ते जे क्षेत्र असतं त्या क्षेत्रामध्ये वारंवार मशागत करावी लागत नाही, वारंवार आपण वेगवेगळी पिकं घेत नाही. असे क्षेत्र जे असते ते निव्वळ लागवडीखाली नसते, लागवडीखाली असते पण निव्वळ लागवडीखाली नसते. म्हणजेच त्या ठिकाणी वारंवार पिकं घेतली जात नाही, वारंवार मशागत करावी लागत नाही. एकदा आपण एखादं पीक घ्यायला सुरुवात केली की 10-12 वर्ष आपण तेच पीक त्या जमिनीमध्ये तसेच ठेवतो. म्हणून ही जी जमीन असते ती एका वेगळ्या गटामध्ये समाविष्ट केली जाते, जिला आपण वनराई किंवा किरकोळ वृक्ष पिकांखाली असणारी जमीन पण ती निव्वळ लागवडीखाली नसलेली जमीन म्हणून ओळखली जाते. आता यापुढील जे भूमी उपयोजन आहे त्यामध्ये आढळणारी जी सर्व जमिनी जी आहेत, सर्व क्षेत्र जे आहेत ती लागवडीखाली असणारी क्षेत्र आहेत. पण त्या ठिकाणी काही कारणामुळे ती क्षेत्र काही कालावधीसाठी आपल्याला पड असलेली पाहावयास मिळतात आणि त्याच्या कालावधीनुसार यांचं 3-4 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. यातील पहिल्या प्रकारची जी जमीन आहे, जे क्षेत्र आहे, जे भूमी उपयोजन आहे ते आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन. जी जमीन 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी पड असते त्या प्रकारच्या जमिनीचा या पिकाऊ अनुत्पादक जमिनीमध्ये समावेश झालेला पाहावयास मिळतो. ही जमीन थोडीफार गुणवत्ता वाढवून आणि मशागत करून लागवडीखाली आणता येऊ शकते. म्हणजे दीर्घकाळ जी जमीन पड असते तिचा समावेश या प्रकारामध्ये केला जातो. त्याच्यातील दुसरा जो 7व्या प्रकारचे जे भूमी उपयोजन आहे ते आहे चालू पड जमीन. जी जमीन 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी पड ठेवलेली असते, लागवडीखाली नसते, त्या जमिनीचा या प्रकारामध्ये समावेश केलेला पाहावयास मिळतो. आता ह्या जमिनीमध्ये 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी ही जमीन का असते तर काही वेळेला ती जाणीवपूर्वक पड ठेवलेली पाहावयास मिळते. पड ठेवल्यामुळे त्या जमिनीची जी कस किंवा जी सुपीकता आहे ती सुपीकता निसर्गतः परत पुनर्स्थापित व्हावी असा त्या पाठीमागील उद्देश असतो. विशेषतः ज्या देशांमध्ये लोकसंख्या कमी आणि शेती क्षेत्र जास्त आहेत त्या देशांमध्ये म्हणजे विशेषतः जे विस्तृत धान्य शेतीचे प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये वर्षातून फक्त एकच पीक घेतलं जातं, गव्हासारखं पीक घेतलं जातं आणि उर्वरित वर्षभर या जमिनी पड ठेवलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्या प्रदेशामधल्या जमिनीसुद्धा याच प्रकारामध्ये समाविष्ट झालेल्या पाहावयास मिळतात. 8वा जो प्रकार आहे तो या दरम्यानचा आहे, म्हणजे 5 वर्षापेक्षा कमी पण 1 वर्षापेक्षा जास्त, म्हणून चालू पड शिवाय इतर पड जमीन असा त्याचा 8वा भूमी उपयोजनाचा प्रकार या ठिकाणी आलेला आहे. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ आणि 5 वर्षापेक्षा कमी कालावधी जी जमीन पड असते तिचा समावेश या प्रकारामध्ये केलेला पाहावयास मिळतो. ही जमीन लागवडी योग्य असते पण काही कारणामुळं त्या ठिकाणी ती 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पड ठेवलेली पाहावयास मिळते. शेवटचं जे भूमी उपयोजन आहे ग्रामीण भागामध्ये आढळणारं ते आहे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. मग ह्या प्रकारामध्ये प्रत्यक्ष शेतीच्या खाली असणारे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा समावेश झालेला पाहावयास मिळतो. मग याच्यातून प्रत्यक्ष वारंवार मशागत केली जाते, वारंवार वेगवेगळी पिकं घेतली जातात, उत्पादन घेतलं जातं, त्याचा समावेश आपण शेतीखालील क्षेत्रामध्ये केलेला पाहावयास मिळतो. ग्रामीण भूमी उपयोजनाशी निगडीत एक भौगोलिक कारण आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे स्वाध्यायामध्ये. त्या ठिकाणी त्याचं उत्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ग्रामीण वसाहतींमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते, याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. आता सामान्यपणे कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेला वसाहतीची स्थापना होते त्यावेळेला त्या वसाहतीच्या स्थापनेवरती तिचं जे स्थानिकीकरण असतं, कोणत्या क्षेत्रामध्ये ती वसाहत सुरू होणार आहे,
कोणत्या क्षेत्रामध्ये वसाहत सुरुवातीला स्थापन होणार आहे त्यावरती प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचा जास्त प्रभाव असतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी असे प्राकृतिक घटक म्हणजेच भौगोलिक घटक, मग त्याच्यामध्ये हवामान असू द्या किंवा इतर जे मृदा असू द्या, पाण्याची उपलब्धता असू द्या, यासारखे जे भौगोलिक घटक ज्या क्षेत्रात पोषक असतात अशाच क्षेत्रामध्ये अगदी सुरुवातीला वसाहतीची स्थापना होते. मग याच्यामध्ये शेतीयोग्य जमीन, पर्वतांचे पायथ्ये, पाण्याची उपलब्धता असणारी क्षेत्र, अशा क्षेत्रामध्ये वसाहती स्थापन झालेल्या पाहावयास मिळतात. मग अशा क्षेत्रामध्ये सुरुवातीला त्या क्षेत्रामधली जी मनुष्यवस्ती असते, त्या मनुष्यवस्तीमधील लोक आपल्याला सुरुवातीला प्रामुख्याने शेती आणि शेतीसारखे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये आपला जो कल आहे तो कल दाखवतात. परिणामी अशा क्षेत्रामध्ये आपल्याला शेतीचा विकास झालेला पाहावयास मिळतो. जर अशा क्षेत्रांमध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायांपेक्षा शेतीसारख्या प्राथमिक व्यवसायांना जर जास्त वाव असेल तर त्या क्षेत्रामध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय सुरू होत नाहीत. तर त्या क्षेत्रामध्ये शेतीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे आणि प्राथमिक व्यवसायासाठी पोषक वातावरण असल्यामुळे अशा क्षेत्रामध्ये आपल्याला शेतीचाच विकास झालेला पाहावयास मिळतो. म्हणून मग ज्या क्षेत्रामध्ये असा द्वितीय तृतीय श्रेणीच्या व्यवसायांना वाव नसतो त्या क्षेत्रामध्ये, त्या ग्रामीण वसाहतींमध्ये आपल्याला शेती आणि तिच्याशी निगडीत जे भूमी उपयोजन आहे ते भूमी उपयोजन आढळून येतं असं या ठिकाणी सांगता येतं. तर दुसऱ्या प्रकारचे जे भूमी उपयोजन आहे ते नागरी भूमी उपयोजन म्हणून ओळखले जाते. आता या संदर्भात आपल्याला जो भौगोलिक कारणामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे तो आहे नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत असते असा विचारलेला आहे. मग नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत का असते याचं जर आपण या ठिकाणी उत्तर पाहिलं तर आपल्याला सांगता येतं का जसजशी नगराची वाढ होत जाते तसतसं त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये जी जमीन असते त्या जमिनीची गरज आपोआपच वाढत जाते. म्हणजेच नगराची वाढ जसजशी होणार आहे तसतसं त्या क्षेत्रामध्ये ज्या जमिनीचं जे व्हॅल्युएशन आहे ते वाढणार आहे. परिणामी जमिनीची गरज वाढल्यामुळे जमीन कोणत्या कारणासाठी वापरली जाणार आहे ते कारणसुद्धा दिवसेंदिवस काय होत जातं, बदलत जातं. म्हणजेच सुरुवातीला कदाचित जमीन त्या क्षेत्रामध्ये केवळ एखाद्या राहण्यासाठी म्हणजेच वसाहतीसाठी वापरली जात असेल, कदाचित भविष्यकाळामध्ये ती बदलून तिथे एखादा कारखाना जो आहे तो कारखाना निर्माण होऊ शकतो. कदाचित भविष्यकाळामध्ये तिथे एखादं विमानतळ निर्माण होऊ शकतं. म्हणजेच जसजशी जमिनीची गरज वाढत जाते तसतसं त्या ठिकाणी तिचं वापरण्याचं जे कारण आहे ते सुद्धा बदलत गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याचा अर्थ भूमी उपयोजन जे आहे त्या भूमी उपयोजनामध्ये नगराच्या वाढीनुसार बदल झालेले पाहावयास मिळतात. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी वाढणार आहेच आणि त्यामुळे घरांची मागणी वाढल्यामुळे आपल्याला त्या क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्राचा विकास झालेला पाहावयास मिळतो. आता त्याबरोबरच आपोआपच वाहतूक, दळणवळण सुविधा ज्या आहेत त्यांचा विकास होणार आहे. शैक्षणिक सेवा सुविधा वाढणार आहेत, वैद्यकीय सेवा सुविधा वाढणार आहेत आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या बहुविध सेवा आहेत त्या सेवांची मागणी आपोआपच त्या क्षेत्रामध्ये वाढत जाते. परिणामी एकंदरीत ते जे नगर आहे त्या नगराची ठेवण किंवा आकृतिबंधच त्या ठिकाणी बदलतो आणि आपोआपच दिवसेंदिवस वाढत्या याच्यानुसार भूमी उपयोजनामध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेले पाहावयास मिळतात. म्हणजेच नगरांची वाढ ही त्यामुळेच भूमी उपयोजनाशी निगडीत आहे असं आपल्याला सांगता येते. आता या ठिकाणी आपण नागरी भागामध्ये जी भूमी उपयोजन आढळते, जसं ग्रामीण भागाचं पाहिलं तसं नागरी भागामध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारची भूमी उपयोजन पाहायला मिळते. म्हणजेच नागरी भागामध्ये ग्रामीण भागापेक्षा वेगळ्या कारणासाठी भूमीचा उपयोग केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता त्यातलं पहिलं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे निवासी क्षेत्र. यामध्ये शहरामध्ये जी लोकसंख्या राहते त्या लोकसंख्येने स्वतःची घरं बांधण्यासाठी जी जमीन व्यापलेली असते, जे क्षेत्र व्यापलेलं असतं त्या क्षेत्राचा म्हणजेच निवासी क्षेत्राचा यामध्ये समावेश झालेला पाहावयास मिळतो. दुसरे जे या ठिकाणी भूमी उपयोजन आहे ते आहे औद्योगिक क्षेत्र. मग ज्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या वस्तूची निर्मिती करत असते त्या क्षेत्राचा समावेश यामध्ये होतोच. याशिवाय एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू निर्मितीचं काम होत नसेल, म्हणजे प्रत्यक्ष उत्पादनाचं काम होत नसेल, मात्र त्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या
काहीतरी उपजीविकेसाठी काम करताना पाहावयास मिळते. म्हणजे समजा एखादं असं ऑफिस आहे का त्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाचं काम होत नाही आहे, पण त्या ठिकाणी जी लोक कामं करतात त्यांना मात्र तिथनं उपजीविकेचं साधन उपलब्ध झालेलं पाहावयास मिळतं. म्हणजेच अशी क्षेत्र जिथं उत्पादन होत नाही आहे पण उपजीविका होते, त्या क्षेत्राचा सुद्धा समावेश आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये केलेला पाहावयास मिळतो. तिसरं जे भूमी विभाजन आहे ते आहे संस्थात्मक क्षेत्र. म्हणजे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात, या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांनी जे क्षेत्र व्यापलेलं असतं त्याचा यामध्ये समावेश झालेला पाहावयास मिळतो. मग याच्यामध्ये शैक्षणिक संस्था येतात, विद्यापीठे येतात, याबरोबरच काही जे मुख्य कार्यालये आहेत, मग सरकारी असू द्या, खाजगी असू द्या, ती मुख्य कार्यालये, याबरोबरच काही सरकारी छावण्या, विशेषतः मिलिटरी वगैरे ज्या आहेत, त्यांच्या ज्या छावण्या असतात, त्या लष्करी छावण्यांचा या ठिकाणी समावेश झालेला पाहावयास मिळतो. चौथ्या प्रकारचे जे भूमिविभाजन आपल्याला नागरिक क्षेत्रामध्ये पाहावयास मिळते, ते आहे मनोरंजनाखाली असणारे क्षेत्र. निसर्गतः किंवा मानवनिर्मित अशी क्षेत्र असतात, ज्या क्षेत्रामध्ये नागरिक मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी जातात. त्या क्षेत्रांचा यामध्ये समावेश होतो. विशेषतः खेळाची मैदाने, बागा, सिनेमागृहे, नाट्यगृहे किंवा त्या ठिकाणी काही ऐतिहासिक वास्तू वगैरे असतील, ज्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या जाते आणि मनोरंजन किंवा त्या ठिकाणी करमणूक करताना पाहावयास मिळते, ती क्षेत्र यामध्ये समाविष्ट झालेली पाहावयास मिळतात. पाचव्या प्रकारचं जे भूमिविभाजन शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळतं, ते आहे वाहतूक. मग आता यामध्ये शहरी भागामध्ये वाहतुकीच्या साधनांचा फार मोठा विकास झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र जे आहे ते वाहतुकीच्या वेगवेगळ्या साधनांमध्ये किंवा वाहतुकीच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला गुंतलेलं पाहावयास मिळतं. याच्यामध्ये जे चारही प्रकारचे जे मार्ग आहेत, त्या चारही प्रकारच्या मार्गांसाठी वापरली जाणारी जी जमीन आहे तिचा समावेश यामध्ये झालेला पाहावयास मिळतो. मग त्याच्यामध्ये जे हवाई वाहतूक आहे, त्या हवाई वाहतुकीसाठी असणारी जी विमानतळं आहेत, त्यांच्या खालच्या जमिनी, त्याबरोबरच जी रेल्वे आहे, त्या रेल्वेची स्थानकं आणि जे लोहमार्ग आहेत, त्या लोहमार्गाखाली येणाऱ्या जमिनी, त्याबरोबरच रस्ते आणि जे काही कच्चे पक्के वगैरे रस्ते आहेत, त्याबरोबरच जिथे कदाचित एस-टी स्टँड वगैरे जे येतात त्यांचाही याच्यामध्ये समावेश होतो. याबरोबरच जे जलवाहतूक आहे, मग त्या जलवाहतुकीमध्ये आपल्याला जी नैसर्गिक बंदरं असतात, त्या बंदरांसाठी म्हणजेच ज्या जलसाठे असतात, त्या जलसाठ्यांच्या शेजारी जिथं नैसर्गिक बंदरं आहेत, ती क्षेत्र ही आपल्याला त्या बंदरांखाली गेलेली पाहावयास मिळतात. अशा तीनही चारही प्रकारच्या ज्या सेवा आहेत, मग ती हवाई असू द्या, त्यानंतर 2 प्रकारच्या ज्या भूवाहतूक आहे त्यामध्ये रेल्वे आणि रस्ते येतात आणि जी जलवाहतूक आहे त्यासाठी लागणारे जे बंदर आहे, त्या बंदराखाली गुंतलेली जमीन, अशा चारही प्रकारच्या वाहतुकीच्या प्रकारांसाठी वापरल्या जाणाऱ्या भूमीचा यामध्ये समावेश झालेला पाहावयास मिळतो. 6व्या प्रकारचं जे भूमिविभाजन आहे ते आहे व्यापारी क्षेत्र. मग आता या ठिकाणी अशी क्षेत्रे, ज्या क्षेत्रांमध्ये निर्माण झालेला पक्का माल जो आहे, त्या पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होत असते, अशी जी व्यापारी क्षेत्रं असतात, ते व्यापारी क्षेत्राचा यामध्ये समावेश झालेला पाहावयास मिळतो. आता अशी जी क्षेत्रं असतात, ती क्षेत्र कदाचित निवासी क्षेत्रामध्ये सुद्धा असतात. म्हणजेच समजा एखाद्या ठिकाणी जी वसाहत असते, त्या वसाहतीमध्ये आपल्याला अशा बाजारपेठा वगैरे ज्या आहेत, त्या निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. याबरोबरच एखादी जी केंद्रीय व्यापारी क्षेत्र जे असतात, मग त्याच्यामध्ये सपोज एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या आहेत, त्या निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. म्हणजेच त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जो माल असतो, त्या मालाची विक्री होते. त्या सर्व प्रकारच्या क्षेत्राचा याच्यामध्ये समावेश झालेला पाहावयास मिळतो. 7व्या प्रकारचं जे भूमिविभाजन आहे, ते आहे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड. हे क्षेत्र प्रामुख्याने नागरी क्षेत्राचा ज्या ठिकाणी म्हणजे नागरी क्षेत्र ज्या ठिकाणी संपते, त्या सीमावर्ती भागामध्ये आपल्याला जे मोकळे क्षेत्र ठेवलेले असते, त्या मोकळ्या क्षेत्राचा समावेश आपल्याला रेखांकित भूखंडामध्ये झालेला पाहावयास मिळतो. जी नगरं असतात, जी शहरं असतात, त्या शहरांमधली जी लोकसंख्या वाढणारी जी लोकसंख्या असते, त्या लोकसंख्येच्या दबावामुळे त्या लोकसंख्येला जी काही घरं किंवा इतर कारणासाठी जी जमीन वापरण्याची गरज असते,
ती जमीन शहरी भागामध्ये संपलेली असते. परिणामी ही लोकसंख्या अशा सीमावर्ती भागामध्ये येऊन राहते. म्हणजेच वाढणाऱ्या लोकसंख्येच्या दबावामुळे आपल्याला या क्षेत्रामध्ये इमारतीची वगैरे जी बांधकामं आहेत ती या क्षेत्रामध्ये केली जातात आणि त्यामुळेच मग आपल्याला पाहायला मिळतं का वाढणाऱ्या ज्या शहरी जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं शेजारच्या कृषीखालील क्षेत्रावरती जे अतिक्रमण होतं आणि तिथं जे बांधकाम केलं जातं इमारतीचं बांधकाम आणि त्यासाठी मग काही क्षेत्र जे आहे ते पड ठेवलेलं असतं त्याचा याच्यामध्ये समावेश होतो. सामान्यतः अशी जी क्षेत्रं असतात शहरी भागामध्ये जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणामुळे सामान्यतः कदाचित या क्षेत्रामध्ये जी शेती आहे ती शेतीसुद्धा पुरेशी चांगल्या प्रकारे करता येत नसते आणि त्यामुळे मग चांगल्या मोबदल्याच्या अपेक्षेने आपल्याला ही शेती क्षेत्र जे असतात ती पड ठेवून त्या ठिकाणी मग इमारती किंवा बांधकाम जे आहे ते बांधकाम केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. शेवटचं जे 8व्या प्रकारचं भूमी उपयोजन आपल्याला पाहायला मिळतं ते आहे संमिश्र भूमी उपयोजन. सामान्यतः जी नागरिक क्षेत्र असतात या नागरिक क्षेत्रामध्ये आपल्याला भूमी उपयोजनाचा एक विशिष्ट कल असलेला पाहावयास मिळतो. म्हणजे भूमी उपयोजन जे आहे ते विशिष्ट एका कलाने त्याच्यामध्ये आपल्याला बदल झालेले पाहावयास मिळतात आणि या कलानुसारच नगरामधील किंवा शहरामधील ठराविक क्षेत्र हे निवासी बांधकामासाठी वापरलं जातं. ठराविक क्षेत्र हे उद्योगांसाठी, वाहतुकीच्या सेवांसाठी, ठराविक क्षेत्र हे उद्यानांसाठी आणि मनोरंजनाच्या साधनांसाठी वापरले जाते. मात्र जसं काळाच्या ओघामध्ये शहराची लोकसंख्या जसजशी वाढत जाते तसतसं या शहरामधलं किंवा नगरामधली जी जमीन असते ती वरील आपण जसा उल्लेख केलेला आहे त्या विशिष्ट कारणासाठी वापरली जाईलच असं नाही. म्हणजेच आपण ज्या क्षेत्रामध्ये निवासाची सुविधा वाढलेल्या आहेत, एखाद्या क्षेत्रामध्ये उद्यान आहे, एखाद्या क्षेत्रामध्ये उद्योगांचा विकास झालेला आहे, एखाद्या क्षेत्रामध्ये निवासाचा याप्रमाणे जेव्हा क्षेत्र ठरलेली असतात त्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्या प्रकारचंच भूमी उपयोजन सुरुवातीला झालेलं पाहावयास मिळतं. मात्र जसजसा काळ बदलत जातो तसतसं त्या ठिकाणी त्या नगरामधली जी जमीन असते ती जमीन मग भविष्य काळामध्ये फक्त त्याच कारणासाठी वापरली जाते असं नाही. तर तिथे राहणारी जी लोकसंख्या असते ती लोकसंख्या आपल्या सोयीने त्या एकाच विस्तृत क्षेत्रावर आपल्याला विविध उद्योग व्यवसाय आणि निवास जो आहे तो निवाससुद्धा त्या ठिकाणी करताना पाहावयास मिळते आणि त्यामुळेच अशा क्षेत्रामध्ये आपल्याला मिश्र भूमी उपयोजन दिसून आलेलं पाहावयास मिळतं. मग अशी जी क्षेत्रं असतात या क्षेत्रामध्ये घरं, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने हे सगळे आपल्याला मोकळ्या जागी एकाच ठिकाणी निर्माण झालेलं पाहावयास मिळतं. मग अशी जी क्षेत्रं असतात ज्या क्षेत्रामध्ये निवास, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा तीनही प्रकारचं जे भूमी उपयोजन एकत्र पाहावयास मिळतं त्या प्रकारच्या भूमी उपयोजनाला संमिश्र भूमी उपयोजन असे म्हटले जाते.